श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी सुत मठ स्थापिती समर्थाचा षडविकार जिंकले. संसार त्यागिले. रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्मसुखी तल्यवृत्ती तेने हरली संस्मृती. कवनाची नाही भीती सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन त्याची चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सूत नेनती. संसारा ते सोडून बैसले गोसावी होऊन. हे पाहुणे कित्येक जण हसताती तया ते. परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सूत न मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयाशक्ती नशेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले मायावेश जे झाले. त्यांची प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करुणी पाही शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाई सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहुनी वक्षस्थळ घेत बळवुनी. अंग टाकिले धरणी बहुता क्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी मज लागी प्रसवनी. मान्य झालीस त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत मधुरे शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागती. मने याची भ्रष्ट मते खचित असे झाली. याची पिशाच बाधा झाली किंवा करणे केली. याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. तयांची घेऊनी बेती विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठावटी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ही ओनिया दीनवदन. करीती विनंती कर जोडून म्हणती सर्वज्ञ आपण उपाय याशी सांगावा. ऐकोनिया देव मामलेदार हसूनी देती उत्तर. त्याशी पिशाच लागले थोर माझेनी दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी तसे म्हणे ज्याने वेळ लाविले त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत. हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश जाणे. मठ होता कामाटीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तिनीने. निशी म्हणजे स्वामी भक्त आनंदे बजती नाचत. कुठील जन त्या ते हसत ढोंगा वगे म्हणती हे. परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणाविन सक्ती अन्य विषयावरी नसे. जन निंदा करिताती अनेक प्रकारे दूषण देती. परिशांत चित्ते त्याप्रती उपदेशेती स्वामी सूत. जे अहंकारे बुडाले सत्यपथाचरण चुकले. नित्य कार्यात विसरले मोहे पडले भव झाली. ऐसे जे कामोड जन ते भक्ता देती दूषण. परी तेने अंतःकरण दुःखित नव्हे तयाचे. तारा नामे त्याची कांता तीही त्रास देती स्वामी सुता. परी तयांच्या चित्ता दुःख खेद नशेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीशे. कोणी एक समयासी नगर करणारे की सहज आले मुंबईशी. त्याने ऐकिले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सूत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत. महाज्ञानी असती ते एक वार पहावे तयासी. इच्छा झाली नानासी मग कोणी एके समयासी. मठा माझी पातले पावनी स्वामी सुताप्रती. आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती. स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयासी. लावी येले स्वामी भक्तीशी. धन्य झाले नाना रेखी रंगले भजनी समर्थाच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे रेखी बुवांनी स्वामीची पत्रिका करुनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्याची आज्ञा केली नगारा वाजावा म्हणून. नगारा वाजविता रेखी हसू आले समर्थासी. पाहुनिया स्वभक्ताशी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत कीर्तने आनंदे नाचत. लोकलज्जा सोडोनी लोकापवादाचे मानी भय. तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्ती न होय भजने न मज लागेना.
प्रेमानंद चित्ती न होय भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करीताती. खेदानंद मानती चित्तवृत्ती द्विधा होय. असे अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. ऐसे स्वामी सुताचे मत परी दिशे आधार रहित. सत्य असत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास केते ध्वजो बारीला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्याशी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतई त्यांप्रती मनातील खून सांगती. ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचुनी दर्शन नव्हे कोणा लागुनी. ऐसे वर्तमान ऐकुनी खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जय करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. हा समर्थाचा निश्चिम भक्त समर्थ दर्शनाची आस धरित दृढ इच्छांतरी. सेवकासी मने सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधुते मंदिरी प्रार्थनिया नावे. ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता. प्रार्थनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणिले. पावोनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेशी मी चरणी घातली. सद्गदित अंतःकरणी चरण शालिले नयनाश्रुनी. देहभान गेले विसरुनी स्वामी पदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवशी. मग तयाच्या आनंदासी पारावार नशेची. निज सुता ते पाहून आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी. परी समर्थाची प्रीती खरी. परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन ते सुताचे उत्कर्ष पाहून दूषित होई त्यांचे मन. द्वेष पूर्ण करीताती काही उपाय करून फिरवून समर्थाचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. ऐशे वेळी साधून समर्था सांगितले दुर्जने. स्वामी सुताची ये करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून. हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि निज सूत समान लेखी ते जे सत्य. जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्या ते. आता खडावा काढोनी मग नाचावे त्वा भजनी. ऐशी आज्ञा स्वतः लागुनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे. पावोनिया ऐशी परी खिन्न झाला सुतंतरी. काळ जात बोतली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणावनी परम कठीण दुःख देत असे अपमान. उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी. मनती मोडली खोडबरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतुने नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाच तसे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमर. दुःख करी दिवस रात्र चैन नशे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकुनी विनविले समर्थाते. म्हणे कृपा करोनिया सुताते आणावे आठाया. कृपादृष्टी पावनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी. म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे. परी सोत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. सेवे करवी परतोनी आले समर्थाते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले त्याची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविल ती उडवू की.
याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केला. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिप्रदेश, केला अशी कैलासवास, सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत त्यांचे जे शिष्य होत, त्यांशी झाले दुःख अमित, शोक सागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करुनी, परिगंधन लाविती. भोजनाते न उठती, धरणीवर अंग टाकीती, कोणा संगे न बोलती, हृदन करीती क्षणक्षणी. इतक्या माझी सत्वर, मुंबईहून आला तार, श्रोत झाला समाचार, स्वामी सोतगत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैन न पडे काकूबाईसी, पुसती समर्था क्षणक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज, निज पुत्र मरण वार्ता, ऐकुनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतून आल्या पायी, बोलल्या काय समर्थाते. सुतापला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी, उल्लंघिले अमुच्या आज्ञेशी, संधी सापडली काळासी, ओढुनी बळीची मान गेला. समर्थ बोलले तेसी, उल्लंघिले अमुच्या आज्ञेशी, संधी सापडली काळासी, ओढुनी बळीची मग नेला. पुत्र शोक करून दुःख करी रात्रंदिन, समर्थ तेचे समाधान, परोपरी करिता ती. नर जन्मा येऊनी सत्य, भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक, परमपदा पावले. उच्च नीच भगवंती, नशे काही निश्चिती, ज्यासी असेल जैसी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार, उतरला भो दधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी, पुसती सेवी करी. समर्थाते ते कथा रसळ अत्यंत, वर्णिले पुढील अध्यायात, श्रोते होनी सावध चित्त, अवधान द्यावे कथेशी. जय जय श्री भक्त पालका, जय जयाजी परममंगला, विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, भाविक परिसोत, सप्तदश अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.